चला लगेच फिल्डिंग लावायची. फलंदाज मैदानाच्या दिशेने आलेले आहेत. बघा उद्यासाठी एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे सगळ्यांसाठी. सकाळी 9:30 वाजता पहिला चेंडू पडेल. 9:15 वाजता सर्वांनी रिपोर्ट करायचा आहे. 9:30 वाजता पहिला चेंडू पडेल. आदित्य बॉलर आहे. आदिनाथ समोर आहे. आदिनाथ असा खेळाडू ज्याने 7 चेंडू 7 चौकार मारलेत आजच्या दिवसभरामध्ये आणि पहिलं अर्धशतक त्याच्या नावे आहे. तो मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड वरती आणि त्याच्या समोर तैमूर 11चा आदित्य कदम स्वतः कर्णधार. क्या बात है. अरबाजच्या हातामध्ये चेंडू गेला आणि इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू. ऑफ कटर चेंडू. एक चेंडू एक धाव अशी सद्यस्थिती. 3 षटकांचा सामना आहे पण या मॅचला मजा येणार आहे. हे दोन्ही संघ आहेत ना हे बाकी संघांच्या तुलनेमध्ये थोडेसे वेगळ्या बॉडी लँग्वेजने खेळतात. यांची मानसिकता थोडीशी वेगळी आहे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. आदिनाथच्या बॅटमधून येणारा हा फटका. एकदा धावून कंप्लीट केली आहे आणि दुसरीचा प्रयत्न तुर्तास होताना दिसत नाहीये. अमोल आहे. मॅच होणार आहेत आजच्या शेड्यूल मधल्या. कोणीही कुठेही जाऊ नका. आम्ही पुन्हा पुन्हा तुम्हाला तीच विनंती करतो. ओहो क्या बात आहे. आदित्य कदम. मी जरी टॉसला उशिरा आलो असलो तरी सुद्धा मॅच मध्ये कोणतीही दिरंगाई करणार नाहीये. अगदी योग्य वेळेवरती चेंडूला टर्न करणार. योग्य वेळेवरती हाताळणार आणि मॅचला घेऊन जाणार. परंतु गणराज स्नॅक्स हा संघ त्यांच्यासाठी ती इझी टास्क नसणार आहे. त्यांच्या समोर खेळत असताना तुम्हाला तुमचा तो सर्वोत्तम खेळ दाखवायचा आहे. सिंगलने स्ट्राईक रोटेट झाली आहे. काय आदिनाथ या मॅच मधला पहिला चौकार दाखवेल का. अपेक्षा तर आहे. गणराज स्नॅक्सला स्विच इट. ओ रिव्हर्स अटेम्प्ट आहे आणि चेंडू निघून गेलाय. यावेळेला कव्हर पॉइंट सीमा रेखा पार. चौकार. 7 धावा धाव फलकावरती आहेत. 7 ऑन स्कोर बोर्ड. हो आणि यावेळेला आतमध्ये येणारा चेंडू ऑफ कटर. निर्धाव चेंडूची सांगता होती. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धावा धाव फलकावरती. बघा धावा आल्यात 7. तुम्हाला करावी लागणार आहे मात. नाहीतर जावं लागेल खाली हात. पर्याय नाहीये दुसरे काही. कारण आता उद्याचा दिवस आपल्याला डू ऑर डायवाला असणार आहे. ऑलमोस्ट ज्यांच्या 3 मॅच झाल्या असतील. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती. अथर्व. अथर्व है. क्या बात है. क्या बात है. आदिनाथ बाद झालाय का. आदिनाथला माघारी परतावा लागेल. फलंदाज बाद. रन किती आहेत. एकच आहे. बॅट्समनचं नाव दीपू. दीपराज माफ करा. दीपराज आलाय. दीपू बॅटिंग साठी आलाय. हो हो क्या बात है. शानदार गोलंदाजी. बघा खूप चांगला कंट्रोल आहे. आदित्य कदम म्हणा अथर्व म्हणा आणि त्यांचा संपूर्ण जो संघ ज्या प्रकारची त्याने कंट्रोल दाखवलाय तो खरोखर वाखाणण्याजोगे. म्हणजे समोरच्या फलंदाजांना कोणत्या प्रकारे हात खोलू दिले नाहीत. पुन्हा एकदा परंतु यावेळेला उजव्या स्टेज जास्तच बाहेर आहे. वाईड लाईनच्या बाहेर जात आहे चेंडू.
ओ चेंडू मागे गेलाय आणि मला वाटतं इथे चौकार सुद्धा मिळेल. वाईट +4 अशा तब्बल 5 धावा. बघा आता अशी काही गोलंदाजी होती आणि आमच्यापर्यंत माहिती अशी पोहोचते ज्याने 80 मारले होते 3 षटकामध्ये त्या संघाला आता 30-40 साठी झगडावं लागतंय. असा काहीसा परफॉर्मन्स सर्व गोलंदाज करतायत, खास करून अथर्व आणि आदित्य. चौथा धावा धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ झालाय. दीपूच्या बॅटमधून येणार हा फटका इनसाइड आउट खेळायचा होता. बॅटची वरची काढा घेऊन चेंडू निघून गेला. धावचीत फलंदाज. ओहो ये क्या हुआ है. 6 धावा. मैंने तो मांगी थी 1, दीपू ने दिया 2, लेकिन फील्डर बोले हमें यह मंजूर नहीं, हम और 4 देंगे. 2 से भले 4, 4 और 2 6. आणि बघाशी जसं म्हटलं होतं ना, षटकाराची अपेक्षा जरूर होती, परंतु कोणत्या वेने, अशा वेने. आता ज्या वेने 6 धावा आल्यात, त्या प्रकारच्या षटकाराची अपेक्षा होती ज्या वेळेला तो शुभमने मारलेला फटका होता. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता होतीये. चांगली गोलंदाजी. बघा चौकार आला असेल, डॉट आला असेल, सिंगल आला असेल, डबल आला असेल, वाईट आला असेल, परंतु जो कंट्रोल या गोलंदाजीने गोलंदाजीवरती दाखवलाय तो खरोखरच वाखाणण्याजोगा. इनसाइड आउट करण्याचा प्रयत्न, चेंडू अडला गेलाय. एकदा तोपर्यंत येते आणि अशा प्रकारे दुसरं षटक संपलंय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आहेत. एका गाड्याच्या मोबदल्यात गणराज स्नॅक्स या संघाच्या. सागर नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क करते. दीपू बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, टॅप केला जातोय, अडवला जातोय. अडवण्याचा प्रयत्न झाला, चेंडू अडला आणि तो अडवल्यानंतर फेकी झाली. तोपर्यंत दीपूला एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागतंय. तिसरा आणि निर्णायक षटक आहे, स्लॉग ओव्हर याला म्हणतात, हाणामारीचं षटक म्हणून या षटकाकडे बघितलं जातं. आणि हाणामारी म्हणजेच कोणती तर धावांची. इथे धावा. आदित्यने चेंडू मागितला, शेवटी नाही म्हटला. सागरचा कधीच हा इन्सर्ट केला असावा. द पार्ट ऑफ जोक. ओ लेग स्टंपच्या बाहेर वाईड बॉल येतोय. वन साइड मुरादपूर आणि कृष्णा ट्रेडर्स. चला नाणेफेकीसाठी या. वन साइड मुरादपूर आणि कृष्णा ट्रेडर्स आपण टॉस साठी यायचंय. दीपू समोर हा चेंडू शरीरापासून लांब हाताळला, बाहेर काढण्याचा प्रयत्न, वाईट बॉल येतोय. अतिरिक्त धाव धावफलकावरती ऍड होतीये. 26 धावा धावफलकावरती. 26 धावफलकावरती आहेत आणि 2 चेंडूचं अजूनही खेळणं शिल्लक आहे. मजा येणार आहे मॅचला. ओ ये क्या हुआ है. आता फलंदाज विचार करत असेल की काय माझ्या हातामधून एवढी मी ताकद लावली होती की बॉल असाच गेलाय. या तो एज घेऊन चेंडू बाहेर गेला बाउंड्री लाईनच्या. विकेटचं पतन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. दीपू नाव काय त्याचं. मयूर. ज्ञानेश्वर आलाय मैदानाच्या आतमध्ये आणि आल्या आल्या मला वाटत नाही की ते धाव आली. येस बाळूचं धाव, 1 धाव, सिंगल येते आणि अशा प्रकारे 3 षटकं संपलीत. धावफलकावरती धावा. टार्गेट किती आपण बघणार आहोत. पहिली इनिंग संपली आहे. 27 वरती धावफलक आहे. 28चं लक्ष आहे आणि आता हा 28चा संघर्ष बघण्यासारखा असणार आहे. टॉस कोणी जिंकला. कृष्णाई ट्रेडर्स की वन साइड मुरादपूर.
वन साइड मुराद पण जिंकलाय. बॅटिंग घेतली, फिल्डिंग बॉल फर्स्ट. थँक्यू. साहिलने सांगितलं आम्ही फिल्डिंग घेतली आहे आणि नेक्स्ट मॅच मध्ये आम्ही आमचा फिल्डिंगद्वारे चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. आदित्य आणि अरबाज ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे. पंचांचा इशारा लेट्स प्लेचा. दीपूच्या हातामध्ये चेंडू आहे. दीपराज सोंडकर यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहे. लेग बायच्या रूपाने 4 धावा आल्यात. बघा हे 2 यंगस्टर आहेत आणि एकमेकाच्या प्रतिभेशी खेळतात. तुझं कौशल्य मोठं की माझं कौशल्य मोठं असा काहीसा खेळ चालू आहे आणि तुर्तास आदित्यचे खांदे पहिल्या चेंडूवरती उंच झाले. नो बॉल आहे. नो बॉल. यावेळेला इनसाइड आउट. आदित्य कदमच्या बॅट मधून पुन्हा एकदा चौकार. फुल्ली कॉन्फिडंट प्लेअर आहे आदित्य. टॉसला येतो तेव्हा त्याची बॉडी लँग्वेज बघा किंवा मैदानात खेळतो त्या बॉडी लँग्वेज बघा. आणि इथे नो बॉल. नो वरती अष्टा उद्ध्वस्त आणि त्यानंतर सिंगलदा धावून कंप्लीट. अरबाज म्हणतो धाव जरा मला पण बॅटिंग हवी आहे असं काहीसं मैदानात दिसलं. 2 धावा मिळाल्या. धापलकरती धावा जर आपण बघितल्या तर आता आहेत 11. 2 बॉल झालेत. 4 चेंडू अजूनही खेळणं शिल्लक आहे. 28चा पाठलाग होतोय. उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. बाहेर आहे. वाईड आहे आणि त्यानंतर चेंडू जास्तच वाईड म्हणजे बाहेर जात असताना चौकार सुद्धा येतोय. 5 धावा आता बक्षीस रूपाने. अरबाज समोरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न करतोय. फॉलो थ्रू मध्ये चांगली फिल्डिंग यावेळेला दीपराजची होतीये. ब्रेक थोडासा मागे ठेवला होता. बॅकअप लेन चेंडू आणि त्याला पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न निर्धाव चेंडूची सांगता होते. लगातार 2 चेंडू डॉट आणल्यात. चांगला कमबॅक इथे दीपराजने केलाय. ऑनसाइडला खेळलेला हा चेंडू स्वतः मयूर चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट होतीये. सिंगल आणि 18 धावा 18 धावा दापलकावरती आता दिसत आहेत आणि शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. फक्त दिशा द्यायची होती. सिंगल आलाय. हो 6ची परतफेड करतात की काय असं वाटलं होतं. तसं झालेलं नाहीये. पहिलं षटक संपलंय. 19 धावा धावपलकावरती. आता येणारे चेंडू शिल्लक आहेत 12 आणि 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी धावांची गरज आहे 9. बघा दोन्ही संघांना विनंती आहे मॅच जशी संपेल लगेच मैदानात यायचंय. मयूर गोलंदाजी मार्कवरती आणि हा पहिला चेंडू नो बॉल. बॉल काउंट. विकेटचं पतन. आदित्य बाद. वीस धावा धावपलकावरती. सूरज कदम ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. नो +4 तब्बल 5. जर का सकाळपासूनच्या नो बॉलची काउंटिंग केली ना तर एक असा फिगर दिसेल की त्याला बघून आपल्याला एक असा रेकॉर्ड ब्रेक नो बॉल म्हणून त्याची नोंद करावी लागेल. ऑन साइडला जाणार हा चेंडू. मॅच फिनिश. सामना संपलाय. सामना जिंकलाय तो तैमूर 11 या संघाने आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागतंय ते गनरा स्नॅक्स या संघाला. चला लगेच फिल्डिंग लावायचे. जास्त वेळ घेऊ नका. फलंदाज पाठवा. कृष्णाई ट्रेडर्स दोन्ही फलंदाज पाठवायचे.
सनी 11 आणि तैमूर 11 नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाणार आहे इनिंग ब्रेक मध्ये, त्यामुळे कुठेही जाऊ नका. त्यानंतरची टीम आपण सुद्धा कुठे जायचं नाहीये. वन साइड मुरादपूर आणि माऊली क्रिकेट संघ. चला मॅचला सुरुवात करायची आहे. साहिल लवकर थोडं.